लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला सर्क्युलर आर्कमुळे किती झालं. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ऍड करतोय मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सर्क्युलर आर्क पण अलॉंग द एक्सियल लाईन. म्हणजेच काय हा माझा सर्क्युलर आर्क आहे, ठीक आहे. त्याचा रेडियस आर आहे, हे त्याचं ॲक्सिस आहे. या पी पॉईंट पासून मी मॅग्नेटिक फील्ड फाइंड करतो. हा छोटासा करंट एलिमेंट आहे. या छोटासा करंट एलिमेंट मधून काय केलं मी, लाईन अशी जॉईन केलेली आहे. जी लाईन जॉईन करतो त्या डिस्टन्सला आपण आर म्हणतो. इथल्या अँगलला आपण थीटा म्हणतो. इथल्या अँगलला आपण फाय म्हणत असतो. हे डिस्टन्सला मी ए म्हटलं तर इथून पण मला असं लाईन जॉईन करावं लागेल. इथं लाईन जॉईन करावं लागेल या करंट एलिमेंटमुळे, ह्या करंट एलिमेंटमुळे, तसंच या करंट एलिमेंट म्हणजे इथं जी मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे त्यांच्या प्रत्येकाचे डायरेक्शन असे व्हेरिएबल्स असतील. म्हणून मी याला काय करून घेतलं, रिझॉल्व करून घेणार आहे. का करून घेणार आहे बघा, डी बी बार इज इक्वल टू काय सांगितलं तुम्हाला, डीएल क्रॉस आर बार. काय झालं, मॅग्नेटिक फील्ड आणि आर वेक्टरमध्ये अँगल किती असतो, 90 डिग्रीचा. चल म्हणून काय म्हटलं, हा करंट एलिमेंट आहे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी राहणार, 90 डिग्री. का, ऑलवेज परपेंडिक्युलर इच अदर असतात ते करंट एलिमेंट आणि हे. म्हणून काय म्हटलं मी, हे परपेंडिक्युलर आहे कोणत्या, या लाईनला परपेंडिक्युलर. तसंच या लाईनला पण काय, हे मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर. हे झालं माझं डीबी, हे पण काय झालं माझं डीबी. ठीक आहे. चल आता इथून काय केलं मी, अशी सरळ परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आणि इथून पण लाईन अशी ड्रॉ केली. का केलं, कारण माझे मॅग्नेटिक फील्ड जर मी करंट एलिमेंट छोटे छोटे दुसरीकडे जर घेतलं तर माझी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी शिफ्ट होणार आहे. मग आपल्याला प्रत्येकाची डायरेक्शन फाइंड आउट करणे शक्य होणार नाही. म्हणून आपण काय करतो, कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करून घेतोय. ठीक आहे. चला मी काय म्हणतो, मग हा जर अँगल जर पाय असेल, माझा पाय असेल तर हा अँगल किती होऊन जाईल माझा, हा अँगल किती होऊन जाईल, 90 मायनस फाय. हा जर 90 मायनस फाय असेल आणि हा ब्ल्यू कलरची जी लाईन तुम्हाला दिसते, हे अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. हे ऑलरेडी आपण सांगितलं 90 डिग्रीच असतं. आणि हे अँगल किती होईल, मग हे अँगल होईल तुमचा फाय. हा अँगल काय होईल तुमचा फाय. तसंच इथला पण अँगल काय होईल मग फाय. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे जिथं तिथे काय कॉस थिटा, कोण रिझल्टंट आहे बी. म्हणून काय म्हटलं मी, डीबी कॉस पाय आणि डीबी साइन पाय. इथं काय लिहिलं मग, डीबी कॉस पाय. इथं काय लिहिलं मग, डीबी साइन फाय. इथं काय लिहिलं मग, डीबी कॉस फाय. आणि या डीबी ह्याचं काय होणार इथं, डीबी साइन फाय. म्हणजे काय होणार, 2 टाइम्स डीबी साइन फाय, 2 टाइम्स डीबी साइन फाय. ही डीबी कॉस फाय आणि डीबी कॉस फाय प्रत्येक एकमेकांना काय करतील, कॅन्सल इच अदर करतील. डीबी कॉस फाय कॅन्सल इच अदर ड्यू टू, का बर, ड्यू टू मॅग्नेट्यूड सेम, ड्यू टू मॅग्नेट्यूड सेम बट ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शन असते म्हणून कॅन्सल केले जातील. मग सर्व सम कोण करताय, मॅग्नेटिक फील्ड एकच मिळत आहे, तर कोण भेटतंय, डीबी साइन फाय. कोणत्या ठिकाणचं घ्या, प्रत्येक ठिकाणी डीबी कॉस फाय आन्सरच होणार आहे आणि रिझल्टंट मध्ये काय भेटणार मला, डीबी साइन फाय. देअरफॉर magnetic field is due to the magnetic field will be, total magnetic field will be along axial, along axial line. म्हणून काय म्हणतो मी, बी ऍक्सिस इज काय म्हणतो मी, 2 dB sin फाय, 2 dB sin फाय. ठीक आहे. आता व्यवस्थित समजून घ्या. आता बाय युजिंग बायोसॅव्हर्ट्स लॉ, याला इक्वेशन नंबर मी 1 म्हटलं. बाय युजिंग बायोसॅव्हर्ट्स लॉ काय असतं, डीबी इज इक्वल काय तर म्यू 0 अपॉन 4 पाय आयडियल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. फक्त आपण तिथं पुट करणार आहे, कुठे पुट करणार आहे, इक्वेशन 1 मध्ये. पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 2, पुट इन इक्वेशन
म्हणजे काय येणार आहे, बी ॲक्सिस इज इक्वल टू काय 2 आणि डी बीची व्हॅल्यू काय म्यू 0 अपॉन 4 पाय आयडियल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर इंटू काय साइन फाय. आता बघा साइन थीटाची व्हॅल्यू किती पुट करायला लागणार आहे 90. का टँजंट आणि रेडियस मधला अँगल किती असतो 90. साइन 90 इज इक्वल टू वाय. बस इथं आपण पुट करणार आहे आणि आपल्याला मिळणार बी ॲक्सिसचा फॉर्म्युला. बी ॲक्सिस इज इक्वल टू काय 2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन आर स्क्वेअर. हा साइन 90ची व्हॅल्यू किती झाली 1. रिमेनिंग करायला तुमचं फक्त साइन फाय. इथपर्यंत व्यवस्थित दिसतंय. येस. पुट इन इक्वेशन 1 आहे. पुट इन इक्वेशन तुमचं इथं काय 1 आहे. बघा मग आता मी काय करतोय, इथं जे ट्रायंगल तुम्हाला दिसतंय याला नाव आधी वाटलंच तर पी पॉईंट आलेच ऑलरेडी, याला मी एस टी म्हटलं. इन ट्रायंगल एस टी आर एस टी पी. इन ट्रायंगल एस टी पी. इन ट्रायंगल एस टी पी. ट्रायंगल एस टी पी मध्ये मी विचार करतोय. ठीक आहे, ट्रायंगल एस टी पी मध्ये विचार करतो. साइन पाय काढून घेऊ आपण. सर्वात पहिले साइन पाय काढून घेऊ. साइन पाय इज इक्वल टू काय येणार आहे, याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. साइन पाय. साइन पाय म्हणजे काय अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय आर आहे आणि हायपोटेनस काय आर आहे. कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. मग आपण इथे काय टाकू शकतो साइन पायची व्हॅल्यू कॅपिटल आर अपॉन स्मॉल पाय. अजून काय राहिलं तुमचं आर स्क्वेअर. आर स्क्वेअर पण काढणार प्रत्येक ठिकाणी. आरची व्हॅल्यू काढणार आहे व्हॅरी करत जाणार आहे. म्हणून मी काय म्हटलं आरची व्हॅल्यू आपण इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट आणू. ठीक आहे, बाय युजिंग पायथागोरस. बाय युजिंग पायथागोरस मध्ये काय लक्षात आलं आपल्याला, त्याच ट्रायंगलमध्ये एस टी पी मध्ये काय एस पी स्क्वेअर. एस पी स्क्वेअर इज इक्वल टू काय एस टी स्क्वेअर. एस टी स्क्वेअर प्लस टी पी स्क्वेअर. बरोबर की नाही, टी पी स्क्वेअर. फक्त व्हॅल्यू पुट करूया आपण. एस पी स्क्वेअर. एस पी म्हणजे काय कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल टू काय कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल टू काय एस टी म्हणजे काय एस टी. टी म्हणजे काय कॅपिटल आर स्क्वेअर प्लस टी पी म्हणजे काय स्मॉल ए स्क्वेअर. मग आर टेकिंग स्क्वेअर रूट जर केला तर काय भेटलं मला आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू काय 1/2. याला काय करून घेतलं मी क्यूब करून घेतलं. का घेतलं ते नंतर लक्षात येईल. क्यूब करून घेतलं तर काय म्हणजे आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवाइड बाय काय 3/2. चला, हा जो काय साइन पायची व्हॅल्यू आपण इथं पुट केला, पुट इथं दिसतंय का बघ वरतून होऊ शकतं काम. पुट साइन फाय इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. बरोबर ना, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर इन इक्वेशन किती मध्ये पुट करायचं आपलं इक्वेशन सेकंड मध्ये पुट करायचं आहे. ठीक आहे, इक्वेशन सेकंड मध्ये पुट केलं. थर्ड मध्ये पुट करायचं आपलं इक्वेशन थर्ड मध्ये पुट करायचं आहे 1 2 3. चला, बी ॲक्सिस इज इक्वल टू काय बी ॲक्सिस इज इक्वल काय बी ॲक्सिस इज इक्वल टू काय 2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय ॲज इट इज. आता गाय करू नका 4 पायला उडवायचं. आय डी एल अपॉन आर स्क्वेअर ॲज इट इज. पण साइन पायची व्हॅल्यू काय टाकणार आपण कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. मग काय होऊन जाईल इथं आर क्यूब होऊन जाईल. ठीक आहे, काय होऊन जाईल तुमचा 2 म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन कॅपिटल आर स्मॉल आर क्यूब आणि इथं काय राहील कॅपिटल आर. हे मला मिळालं बी ॲक्सिस. हे काय भेटलं मला बी ॲक्सिसचं एक्सप्रेशन मला मिळालं. ठीक आहे, आता आर क्यूबचं इक्वेशन बघा. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 4 म्हणूया. आता हा आर क्यूब मिळालेला आर क्यूब फक्त इथं पुट करायचा आहे. याला इक्वेशन नंबर किती म्हणूया 5. इक्वेशन 4 पुट इन इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 5. चला, मग काय उरलं तुमचं बी ॲक्सिस उरलेलं आहे. बी ॲक्सिस इज इक्वल टू काय
2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन कॅपिटल आर. फक्त आपण याची व्हॅल्यू काय टाकणार, आपण आर क्यूबची व्हॅल्यू काय टाकणार, आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू 3/2. आता हे मला फायनल एक्सप्रेशन मला मिळालेलं आहे. ठीक आहे, आता आपण फक्त स्पेशल केस करणार आहोत, त्याचे फक्त स्पेशल केस करणार आहोत. ठीक आहे, आता बघा, इफ मी म्हटलं हे जे डिस्टन्स आहे खूप लांब आहे, म्हणजे मी इथं कुठेतरी काढतोय, तर आरचे कंपॅरिझन केलं तर काय होईल, ए इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर, बरोबर की नाही. ए इज व्हेरी व्हेरी स्पेशल केस घेतोय, ए इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन कॅपिटल आर. ठीक आहे, कॅपिटल आर सोबत जर खूप मोठा असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, ए स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट, ए स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट करू शकतो, आपल्याला माहिती आहे ते. म्हणून बघा, मग बी ॲक्सिस मी खूप लांब घेतो, बी ॲक्सिस इज काय ना, मग 2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल. ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढून टाकली, फक्त आर स्क्वेअर राहिला आणि रेस टू काय 3/2. मग काय, हा 2 गेट कॅन्सल, म्हणजे काय राहिलं फक्त, इथं काय राहिलं, अजून आर राहिलेला आहे. मग काय राहिलं तुमचं 2 म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल इंटू आर अपॉन काय आर क्यूब. ठीक आहे, बघा इथला एक कॅन्सल, इथला एक कॅन्सल, म्हणजे काय होईल 2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन आर स्क्वेअर. हे काय भेटेल मला, बी ॲक्सिस. हे काय भेटेल मला, बी ॲक्सिस. बरोबर आहे ना सगळं, आर स्क्वेअर आयडियल अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता पुट करूया आपण. पुट डीएल इज इक्वल टू किती येणार, सरकम्फरन्स येणार, म्हणजे काय 2 पाय आर. काय येणार आहे 2 पाय आर, फक्त डीएल ची व्हॅल्यू टाकायची 2 पाय आर. चला, बी ॲक्सिस इज इक्वल टू काय भेट मला 2 टाइम्स ऑफ म्यू 0 अपॉन 4 पाय आय डीएल ची व्हॅल्यू काय इथं दिसते, पण डीएल ची व्हॅल्यू काय टाकणार आपण 2 पाय आर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. हे काय राहील कॅपिटल आर राहून जाईल. ठीक आहे, कॅपिटल आर होऊन जाईल, आर स्क्वेअर, मग आर स्क्वेअर गेट कॅन्सल होऊन जाईल. बाकीचं आपण बघूया. बघा, हा आर कॅन्सल, तुमचं काय होईल बेदुने 4, म्हणजे काय भेटलं मला म्यू 0 अपॉन हा पाय कॅन्सल. ठीक आहे, काय उरलं मग तुमचं म्यू 0 अपॉन काय उरलं तुमचं म्यू 0 आय 2 कॅन्सल, इथं 2 राहिला, 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला, फक्त काय राहिलं तुमचं इथला आर आणि इकडचा आर पण कॅन्सल झाला. म्यू 0 अपॉन आय अपॉन काय उरलं फक्त आर, बी ॲक्सिस. जर मी त्याला या पद्धतीने सॉल्व्ह केलं. ठीक आहे, इकडचं पार्ट आपल्याला रफ करावं लागणार आहे. ठीक आहे, इकडचं पार्ट आपल्याला रफ करावं लागणार आहे. बघा, इक्वेशन मी काय घेतोय, इक्वेशन नंबर 5 घेतो मी. ठीक आहे, इक्वेशन 5, इक्वेशन काय आलं, बी ॲक्सिस इज इक्वल टू काय मिळालं, बी ॲक्सिस इज इक्वल काय भेटेल मला 2 म्यू 0 अपॉन 4 पाय आयडियल आर अपॉन आर क्यूब. ठीक आहे, आर क्यूब. आणि या आर क्यूबची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, या आर क्यूबची व्हॅल्यू किती आहे, या आर क्यूबची व्हॅल्यू तुमच्याजवळ आहे आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू 3/2, ए स्क्वेअर 3/2. आता व्यवस्थित समजून घ्या. बा काय काय कॅन्सल करून घ्या तुम्ही, बेदुने 4. ठीक आहे, बेदुने 4. मग काय राहिलं डीएलची व्हॅल्यू काय पुट करूया आपण 2 पाय आर. डीएलची व्हॅल्यू किती टाकणार आपण 2 पाय, कारण की सरकम्फरन्स आहे. ठीक आहे, मग बी ॲक्सिस इज इक्वल काय भेटणार मला, बी ॲक्सिस इज इक्वल काय भेटणार आहे म्यू 0 अपॉन 2 पाय ॲज इट इज आय डी एल ना, आय ॲज इट इज डीएलची व्हॅल्यू काय टाकणार आपण 2 पाय आर. आणि मी काय म्हटलं आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू 3/2. ठीक आहे, रेस टू 3/2.
2 आणि हा काय कॅपिटल आर आहे, हा काय तुमचा कॅपिटल आर आहे. मग बघा हा 2 पाय गेट कॅन्सल्ड, हा 2 पाय आणि हा 2 पाय गेट कॅन्सल्ड, रिमेनिंग करायला मग तुमचं μ0 आय आर बरोबर की नाही, रेस टू काय आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू 3/2. हे काय भेटतं मला बी ॲक्सिस. ओके, हां मला सांगा इथला एक आर राहिलेला आहे, इथला एक आर राहिला आहे म्हणजे काय झालं आर इंटू आर, आर स्क्वेअर झालं बरोबर की नाही, आर इंटू आर काय झाला आर स्क्वेअर. ही जी स्टेप आहे ह्या स्टेपनंतर तुम्ही ए पण सॉल्व करू शकतात किंवा डायरेक्ट इथून एकदम इझी वेने आपण सॉल्व करतोय. ठीक आहे, मग बी ॲक्सिस करतो आपण. बी ॲक्सिस काय केलं मग, हे इक्वेशन आपल्याला खूप महत्त्वाचं आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय म्हणूया 6 नंबरचं इक्वेशन आहे. ठीक आहे, आता बघा इफ तेच कंडिशन, हा कंडिशन मला आहे ना तोच मी या पद्धतीने सॉल्व करतो. इफ ए इज अ व्हेरी ग्रेटर दॅन आर देन ए स्क्वेअर कॅन बी का कोण कॅन्सल होऊ शकतो, आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट, आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट. आर स्क्वेअरला काय करू शकतो आपण निग्लेक्ट करू शकतो कारण की तो स्मॉल आहे, स्मॉलचा स्क्वेअर केला तर अजून स्मॉल भेटतो. मग हा स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला काय भेटलं बी ॲक्सिस इज इक्वल टू काय, बी ॲक्सिस इज इक्वल टू काय भेटलं मला μ0 आय अपॉन आय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर निग्लेक्ट झाला फक्त काय झाला ए स्क्वेअर बाय 3/2. लक्षात ठेवा मी आर स्क्वेअरला निग्लेक्ट केलं, इथला आर स्क्वेअर ॲडिशनमधला आर स्क्वेअर कट करायचा, ॲडिशन सबट्रॅक्शनमधला आर कॅन्सल करू शकतो पण मल्टिप्लायडमधला जर आर स्क्वेअर जर कॅन्सल केला तर पूर्ण टर्म 0 करून टाकेल म्हणून आपण तिथला करत नाही. ठीक आहे, मग हा काय झाला फक्त μ0 आय अपॉन आर स्क्वेअर अपॉन काय झाला ए क्यूब, हे काय भेटलं मला बी ॲक्सिस, हे काय भेटलं मला बी ॲक्सिस. ठीक आहे, इथपर्यंत आपण सॉल्व केला. आता आपण याला अजून सॉल्व करू शकतो, याला अजून काय सॉल्व करू शकतो त्यासाठी मला तिथला पार्ट रफ करतो. बघा मग याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया 7 म्हणूया, याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 7, इक्वेशन नंबर काय 7. आता इक्वेशन 7ला मी काय करतो, इक्वेशन 7 आय थिंक दिसणार आहे तिला, इक्वेशन 7 मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय केला पायने डिवाइड केला मग मला काय भेटतं बी ॲक्सिस इज इक्वल टू काय भेटतं मला μ0 आय आर स्क्वेअर अपॉन ए क्यूब, पायने मल्टिप्लाय केला आणि पायने डिवाइड केला. जसं पायने मल्टिप्लाय केलं तर काय भेटलं पाय आर स्क्वेअर म्हणजे काय भेटलं एरिया μ0 आय ए अपॉन पाय ए क्यूब, हे काय भेटलं मला बी ॲक्सिस, हे काय भेटलं मला बी ॲक्सिस इज इक्वल काय भेटलं मला μ0 आय ए अपॉन ए. याला मी इक्वेशन नंबर 8 म्हटलं, याला इक्वेशन नंबर काय म्हटलं 8. पुट वी हॅव एम इज इक्वल काय असतं आय इंटू ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग बी ॲक्सिस इज इक्वल टू काय भेटलं मला μ0 स्मॉल एम अपॉन पाय ए क्यूब. हे इक्वेशन मला मिळालं बाय युजिंग बायो-सॅवर्ट्स लॉ अलॉंग द ॲक्सियल लाईन. खूप महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे, जवळपास 20 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. जो तिकडचा पार्ट आहे तिथून तुम्ही स्किप जरी केला तो शेवटचा जो लास्ट आला त्या साईडचा पार्ट होता तो स्किप केला तर चालेल आणि या साईडने सॉल्व केला तरी तुमचा आन्सर परफेक्ट आहे. ते आन्सरसुद्धा परफेक्टच आहे, फक्त त्याला आपण लॉंग वेने आपण सॉल्व केलं, याला मी स्मॉल वेने सॉल्व केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. चिमण्यांचा आवाज वाढलेला आहे.